हे बघा छान असे मटकीचे ओढे तोडलेत, छान ऊन लागतंय लई. झालेत तोडून आता, डोळ्यावर पण ऊन चमकतंय. शुभ दुपार मैत्रिणींनो. तर मला गहू चरायला दुपारच झालेली आज, त्यामुळे मी दुपारी व्हिडिओ काढते. तर आपण बघा हे असे 2 पायल्याचे गहू चुरून घेतलेत कमी वेळात, आणि मला मदतीला कोणी नसताना मी ओमसाईच्या मदतीने 2 मुलांना हाताखाली धरून कसे गहू चुरले ते बघा तुम्ही. आणि तुम्हालाही मदतीला कोणी नसले तर तुम्ही असेच गहू चुरून घ्या, आणि जास्त भांडे पण खराब होत नाहीत आणि वेळ पण कमी लागतो. बघा तर आम्ही कसे गहू चुरलेत आणि ते कोंड्याचं काय केलंय, ते कोंडा आपण काय करणार आहे. तर पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा. शुभ सकाळ. ओमसाई फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आता हे गहू भिजायला टाकले होते 2 पायल्या, ते आज दळणार आहे. ते असं आज 5 दिवस झालेत आपण गहू भिजायला टाकले होते. 5व्या दिवशी आपण आज त्याला सोऱ्यात घालून तुरून घेणार आहे, म्हणजे त्याचा चीक बनणार आहे. ते असं मी वरती आलेले गहू तरंगलेले काढून घेतलेत आता, हे बघा असे. आणि आपल्याला आता हे पाणी, खराब पाणी टाकून द्यायचं आणि यात पुन्हा स्वच्छ पाणी टाकून गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला चुरण्यासाठी, म्हणजे कुरडायचा खराब वास येत नाही. आणि माझ्या मैत्रिणींना मी सकाळी मटकीचे वडे तोडलेत. साई याची चाळणी आण रे, पाण्यात खाली टाकलं गहू जाते, ती चाळणी आणायची, पूर्णाची चाळणी आण. केलं हे बघा आता आपण असं चाळणीत पाणी टाकून गहू येतील वरती. बघ आता आपण स्वच्छ पाणी टाकू आता. हे असे धुवून घ्यायचे. आपण हे 2 पायल्या गहू टाकलेले ह्या डब्यात, आणि ह्या डब्यात 2 डब्यात टाकलेत आपण. एका डब्यात माऊली नसते. 2 पायल्याच्या कुरड्या करणार आहे आपण उद्या. हे बघा माझ्या मैत्रिणींनो, आम्ही स्वच्छ गहू असे धुवून घरात घेऊन आलेलो आहे त्याचं पाणी काढून. आणि आम्ही घरातच मांडणीला जोडलाय सोऱ्या, कारण की बाहेर बाजीला किंवा कॉटला जोडायची आमची सोय नव्हती. मी कायम असं मांडणीलाच जोडते. हे बघा असं मस्त सोऱ्या बसलाय मांडणीला छान. आमचा ओम टाकतोय, साई दळतोय. ते शाळेतून आल्याच्या नंतर सुरुवात केली मी, कारण की मला मदतीला कोण नव्हतं. आपली निकू बाहेर शिकायला बाहेर, त्यामुळे मला काही मदतीला कोणी नाहीये. त्यामुळे आणि ओमसाई आल्याशिवाय मला कामच नाही करता आलं. हे बघा मस्त काम चाललंय आता. ह्या पाण्यात टाकते ते असं. साई ओम सांडू नको. साई हलतोय का सोरे? नाही हलायला पाहिजे ना. काही नाही, हलणार निघणार नाही ते बाळा. तिथंच आपण दरवर्षी बसवतो ना. आमची दरवर्षी जागा ही सोऱ्या बांधायची. त्याला दोरी वगैरे काहीच लागत नाही, पॅक बसतो मांडणीला. तुमची जर कोणाची अशी सोय नसेल तर तुम्ही नक्की मांडणीला लावून बघा. आम्ही तर दरवर्षीच लावतोय. बघा मस्त दळता येतंय. ताट ठेवलंय पलीकडून. ताट पण बसतं पलीकडून मांडणीत मस्त पैकी. सांडू नका बरं का. आता मला दळायची गरज पण नाही. आमच्या ओमसाई पूर्ण दळण दळून देते मला. मी हे पाण्यातलं मग पिळून घेणार आहे. एक ताट झाले आताशी, आता आणखी करतोय.
हे बघा आपण आता सगळे गहू चुरून घेतलेत. ह्या पातेल्यात टाकले होते आपण. आता आपण ह्या पातेल्यातून पिळून ह्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे, यात टाकणार आहे आणि पुन्हा याच्यातून पिळून ते कोंड्यात टाकणार आहे. म्हणजे आपल्याला हे सगळं गाळून डब्यात टाकता येईल. बघा आता मी सगळं मध्ये ओमसायला कंटाळा आलता, गेले ते मग मला एकटीलाच चुरावं लागलं, पिळता नाही आले ना, शाळेतून आलते दमले होते ते. अशा प्रकारे झाले. वरती थोडसा करंट थोडा वरती नाही, आता पातेला दिसत नाही, खाली कर थोडा. हा हे बघा अशी पिळणार आहे आता. ह्या दुसऱ्या पाण्यात टाकायचे म्हणजे त्यातून पुन्हा चिक निघन. हे बघा आता दोन्ही पातेल्यातलं आपलं पिळून झालेलं आहे. चाळणीने मी सगळं काढून घेतलंय. हा निघालाय आपला कोंडा, एवढा कोंडा निघालाय. तर आपण या कोंड्याचा काय करणार आहे, या कोंड्याचाही खूप छान वापर करता येतो. आपल्याला व्हायला जात नाही गव्हाचा कोंडा, कारण की आपण आपल्याकडे गाई म्हशी आहेत. तर आपण हा गाई म्हशीला चारणार आहे. पण तो कसा चारायचा, तो असाच वल्ला कोंडा गाई म्हशीला ठेवायचा नाही, कारण की त्यांचा रोहत करता येत नाही, त्यांना रोहतात येत नाही, त्यांची फुगण्याची शक्यता असते. तर हा कोंडा आपण आता वाळू घालणार आहे आणि चांगला वाळल्याच्या नंतर गाई म्हशीला चारणार आहे. हा झाला आपला कोंडा आता गाई म्हशीला चारण्यासाठी. आणि इकडं आपले हे दोन्ही पातेल्यातले आपण हे चांगले असे पिळून घेतलेत. आता हे चिक हे आपण हा या चाळणीच्या साह्याने डब्यात गाळून घेऊ. 2 चाळणीने चाळायचं आपल्याला, एकदा ह्या चाळणीने चाळायचा पूर्णाच्या आणि एकदा सोजीच्या चाळणीने. चला मग आपण आता याला डब्यात गाळून घेऊ. हे बघा आम्ही आता असं चाळतोय, एकदम डबल चाळणी लावलेली आहे आम्ही. मग वरती करत थोडंसं हे बघा, ओमनी एक चाळणी धरली आणि मी एक धरली, म्हणजे लगेच 2 डबल चाळणी चाळून निघतंय. आमच्या ओमला नाव ठेवू नका, बनेलवर येते, ते येत नव्हते व्हिडिओ मध्ये, बनेल होता म्हणून बरं का. हे बघा आपण आता पुन्हा डब्यात चाळून घेतोय त्याच चाळणीने. म्हणजे एक अर्धा जर काही गव्हाचा कण गेला असेल तर निघून जातोय. हळूच टाक, हळूच 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 टाकते, हळूच. बघा तर अशा प्रकारे मी ओमसाईच्या मदतीने गहू चुरलेले आहेत. आम्हाला काही कोणी मदतीला नव्हतं. कमी वेळात आणि कमी भांडे सुद्धा आम्ही काय जास्त भरलेले नाही आहेत. आमचे कमी भांड्यात काम झालेलं आहे आमचं, म्हणजे आम्हाला भांडे धुण्याचाही जास्त त्रास होणार नाही आता. चला तर मग व्हिडिओ आवडले असतात तर एक लाईक नक्की करा. हे बघा आपण अशा प्रकारे हे गहू सगळे चुरून यात डब्यात चीक ओतून ठेवलेला आहे. आणि आपण आता यात टाकणार आहे तुरटीचे 2 खडे, कारण की आपण तुरटी बारीक करणार नाही, कारण की तुरटी जर बारीक करून टाकली आपण तर ती पूर्ण चिकात मिक्स होती आणि कुरडई जेव्हा आपण तळतो आणि खातो तेव्हा ती दाताखाली चिटकते. त्यामुळे आपण तुरटी न भोगा करता टाकणार आहे, कारण की आपण हे खडे सकाळी पुन्हा काढून घेणार आहे. असेच आपण टाकायचे आता. आणि आपण यातलं पाणी रात्री झोपायच्या वेळेस आपलं जेव्हा आवरण तेव्हा आपण हे पाणी सगळं, जेव्हा वरती खराब पाणी येतं ते पाणी आपण काढून देऊन पुन्हा दुसरं पाणी टाकणार आहे, कारण की एकदम पांढऱ्या शुभ्र कुरडया येतात.